पैशाची देवाणघेवाण होते का बीएसपी मध्ये तिकीटसाठी? मी स्वतः उमरेड विधानसभेची जेव्हा उमेदवारी घेतली, मी स्वतः 7 लाख रुपये बैनजीच्या सभे निमित्त मी देण्याचे कबूल केले होते. आणि जेव्हा लोकसभेची बी उमेदवारी मला मिळाली तेव्हा पण मी 5 लाख रुपये बैनजीच्या सभेकरता देऊ केले होते. आणि उमेदवार दिल्याच्या नंतर प्रदेशची पूर्ण कार्यकारिणी फोन उचलत नाही, फोन स्विच ऑफ असतात. हे कधी कुठलीही सभा करत नाही. का बरं असं करतात? हे त्याचीच प्लॅनिंग असते की ही मनुवादी व्यवस्थेच्या षडयंत्राखाली, दबावाखाली कार्य करतात. हे याच्यातून. तर तुमचं नेमकं काय आरोप आहे की या पक्षांना फायदा करण्यासाठी बीएसपी काम करत आहे, असा आरोप आहे का आपला? वर्तमान परिस्थितीमध्ये तर तेच दिसत आहे. आज जे काही संघटनात्मक होत होतं त्याचा आम्ही 2 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विरोध केला. तर जे महाराष्ट्र प्रदेशच्या कमिटीचे जे वर्तमान पदाधिकारी होते त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला. त्यांनी सांगितलं की हा संदीप मेश्राम जो आहे बहुजन भवनला 100 गुंडे घेऊन प्रदेश अध्यक्षांना मारण्याकरता आला होता. हा पक्षाची बदनाम करते, हा मनुवादी व्यवस्थेशी जोडलेला आहे. तर उमेदवारी कोण असली पाहिजे, विधानसभा असो की लोकसभा असो, याचे उमेदवार कोण असले पाहिजे हे भाजप ठरवते का बीएसपी मध्ये? बीएसपी सोडून एएसपी मध्ये का समाविष्ट झाले, का पद घेतलं, काय कारण आहे? आझाद समाज पक्ष नागपूर जिल्ह्यात कशा पद्धतीने निवडणुका लढणार आहे? इंडिव्हिज्युअल एकला चलो एक नारा घेऊन चालणार आहे की काही गठबंधन होण्याची शक्यता एएसपी सोबत आहे?